नमस्कार मित्रांनो, मी नितेश सोनवणे बोलतो मराठी अपडेट या चॅनलवरून। गेल्या 2-3 वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळतात त्यांच्या संख्येमध्ये घट होताना दिसत आहे। तुमचं सुद्धा नाव कट होऊ शकतं, त्याकरता आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशन करणं गरजेचे आहे। ते कशा पद्धतीने करायचं, फॉर्म कुठून घ्यायचा, हा फॉर्म कुठे सबमिट करायचा, याविषयी थोडक्यात आणि सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सर्वात आधी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मी तुम्हाला स्क्रीनवर डायरेक्ट तो फॉर्म दाखवतो। हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजना केंद्र शासन, ठीक आहे। शेतकऱ्यांना नाव, गाव, गट क्रमांक, तालुका, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, फार्मर आयडी गरजेचा आहे। फार्मर आयडी काढून घ्या। ज्यांनी काढलेला नसेल फार्मर आयडी नंबर, एक रेशनिंग वर लाभ घेत असलेला शेतकरी, त्याच्या खाली त्याचे नाव आणि नातं काय आहे ते अशा पद्धतीने भरायचं आहे। त्याच्यानंतर तिथे तुम्हाला टिक मार्क करायचे आहे। त्याच्यामध्ये 10 मुद्दे आहेत। त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे काय, तपासणीच्या वेळी लाभार्थीचे नाव, भूमिलेख मध्ये वहीत लायक क्षेत्र हेक्टर, तिथे पुढे तुम्हाला कोण करायचे आहे। लाभार्थी भूमी अभिलेखामध्ये हे क्षेत्र दिनांक 1/2/2019 पूर्वी धारणा केली आहे का, कारण की या योजनेचा लाभ 2019 पूर्वी ज्यांचा फेर झाला आहे अशा शेतकऱ्यांना मिळतो। 2019 नंतर ज्यांनी फेर केला आहे त्यांना लाभ मिळत नाही। त्यानंतर आहे योजनेच्या कुटुंब व्याख्याप्रमाणे पती पत्नी, 18 वर्षाखालील अपत्य, यापैकी एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत आहेत का। तिथे तुम्हाला जर घेत असतील तर होय या ठिकाणी टिक करायची आहे, नाही जर घेत असतील तर नाही ठिकाणी टिक करायची आहे। कारण एका कुटुंबामध्ये एकालाच लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जर पत्नीच्या नावाने शेती असेल तर पत्नीलाच लाभ मिळेल, पतीला मिळणार नाही। त्यानंतर लाभार्थी सर्वधानिक पदधारणा करणारी आजी माजी व्यक्ती आहे काय, तिथं पुढे टिक करायची आहे। लाभार्थी आणि माजी मंत्री, खासदार, महापालिकेचे महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद वगैरे अध्यक्ष वगैरे कोणी आहेत का, ती टिक करायची आहे। लाभार्थी केंद्र शासनाच्या सेवेतील कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी किंवा एक्स कार्यरत निवृत्त अधिकारी कर्मचारी किंवा XYZ त्यांच्यातील कोणी आहे का, तर तुम्हाला इथे ते करायचे आहे। लाभार्थ्यांनी मागील 5 वर्षांमध्ये 2 वेळा इन्कम टॅक्स, 2 वेळा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरला आहे का, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती जर व्यक्ती असल्यास आणि त्याचे मासिक वेतन जर 10,000 पेक्षा जास्त असल्यास तर तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्यापेक्षा कमी पद्धतीने तुम्हाला टिक करायचे आहे। लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संधी लेखपाल, वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील आहे काय। त्यानंतर लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का, अशा पद्धतीने जो फॉर्म आहे त्याच्यावर तुम्हाला ते, जर तुम्ही त्याच्यामध्ये बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे। आणि त्या फॉर्म सोबत तुम्हाला काय काय द्यायचं आहे, पती पत्नी, 18 वर्षाखालील अपत्याचे आधार कार्ड, त्यानंतर 7/12 द्यायचा आहे 1 महिन्याच्या आतील, त्यानंतर 1/2/2019च्या आत तुमचा फेर झाला आहे का हे तुम्हाला देणं आहे। कारण की 2019 नंतर जर फेर झाला असेल तर त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे। त्याच्यामध्ये जो संशयित लाभार्थी आहेत, जे दुबार नाव आहेत, जे डुप्लिकेट लोक आहेत, त्यांना वगळण्यासाठीची सरकारची ही प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील एकच लाभार्थी घेणार आहेत। त्याच्यामधील जमिनी विकून जे लाभार्थी अजूनही आहेत तर ते कट केले जाणार आहेत। मयत लाभार्थी सुद्धा कट केले जाणार आहेत, म्हणजे दुबार लाभार्थी सगळे कट केले जाणार आहेत। या सगळ्यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा हप्ता पुढे सुरू राहणार आहे। त्यामुळे जी संशयिताची यादी आहे त्या यादीपेक्षा सगळ्यांनी हा फॉर्म घ्या आणि तुमचे कृषी सहाय्यक आहेत गावच्या लेवलवर, तालुका कृषी अधिकारी आहेत तालुका लेवलवर, कृषी पर्यवेक्षक आहेत त्यांच्याकडून तो फॉर्म घ्या आणि तो फॉर्म भरून त्यांच्यासोबत जे काही कागदपत्र दिलेले आहेत ते त्यांच्यासोबत देऊन टाका। अशा पद्धतीची महत्वाची पीएम किसान संदर्भातील अपडेट आहे। तुम्हाला त्याच्यातील काहीच कळालं नसेल तर तुमच्या गावासाठी शासनाने कृषी सहाय्यक नेमून दिलेला आहे, त्यांना भेटा, त्यांना विचारा, त्यांच्याकडून फॉर्म घ्या, ते त्यांना कसा भरायचा ते विचारा आणि फॉर्म भरून त्यांच्याकडे द्या। वाटल्यास त्याची एक रिसिप्ट ओसी सुद्धा घेऊ शकता, एक प्रत तुमच्याकडे घेऊ शकता की तुम्ही तो फॉर्म भरून दिलेला आहे। अशा पद्धतीने ही माहिती होती, अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती।
जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.